कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या सभागृहाला माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांचं नाव देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी रखडली होती। अखेर 6 वर्षांनंतर या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहाला स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे नाव देत नामफलकाचे अनावरण केले। यावेळी संबंधित पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते, मात्र सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने त्याची चर्चा रंगली। आगामी मासिक सभेत या विषयावर काय भूमिका घेतली जाते याकडे महाडकरांचं लक्ष लागलंय। या सभागृहामध्ये या सभागृहाला स्वर्गीय माणिकराव जगताप सभागृह अशा प्रकारचा नामांतर करावं अशा प्रकारचा एकमुखी ठराव 25/11/2021 ला झाला होता। त्याचे सूचक होत्या मयुरी शेडगे आणि अनुमोदक होते वजीर उस्मान कोंडीकर। हा ठराव एकमताने मंजूर झाला होता, परंतु आज जवळजवळ 5-6 वर्षे झाली महाड नगर परिषदेच्या प्रशासनाने या ठरावाची अंमलबजावणी केलेली दिसत नाही। आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केला, जिल्हाधिकाऱ्यांना देखील या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार करून नगरपालिकेला तशा प्रकारच्या सूचना अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात अशा प्रकारची मागणी देखील केली होती। नगराध्यक्षांना देखील आम्ही 4 ते 5 वेळा भेटून पत्र देऊन सीओना देखील पत्र देऊन त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मागणी केली होती। आणि आज उद्या आम्ही उपोषण करणार होतो, परंतु मनात आलं ठराव तो अधिकृत झालेला आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई ही नगरपालिकेनेच करायची आहे। फक्त खर्च कोणी करायचा तो प्रश्न होता, म्हणून तो आम्ही स्वतः खर्च करून या ठिकाणी बोर्ड स्वतःहून बसवलेला आहे। याबाबत कोणाची हरकत असण्याचं कारण नाही, कारण 25/11/2021 रोजीचा हा ठराव एवढ्या वर्ष अंमलबजावणी न करता ठेवणं हे नगरपरिषदेच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्थ बाब आहे। तरी सुद्धा आज या ठिकाणी आम्ही या सभागृहाचं स्वर्गीय माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप सभागृह अशा प्रकारचं अधिकृतपणे नामांतर केल्याची घोषणा आम्ही या ठिकाणी करत आहोत।